भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला अगदी आज हेल्दी व पौष्टिक उकडीचा मोदक घेऊन आले, तेही नाचणीच्या पिठापासून. असं तुम्हाला वाटणार नाही की नाचणीच्या पिठापासून बनलेलं आहे. वरती तांदळाचं कोटिंग लावलेलं आहे आणि काटेरी काटेरी मस्त आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला कट करून दाखवते. आतून खोबऱ्याची चव रसाळ, दिसायला इतकी भारी. त्यात तूप सोडायचं आणि मस्त खायचं, एन्जॉय करायचं आहे. आता गौरी गणपती येतात तर नक्की हा पदार्थ करून पहा. गौरीलासुद्धा बरेच व्हरायटी करावं लागतात ना, त्यामध्ये ही रेसिपी नक्की करून पहा. आता पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. त्याच्यामध्ये खोबऱ्याची चव 1 वाटी, वेलची पावडर अर्धी वाटी, साखर घालूया. गोड तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं त्याच्यामध्ये, कमी जास्त करू शकता. पण थोडंसं गोड असला ना तो रसाळ मोदक छान लागतो. मग साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील घालू शकता त्याच्यामध्ये, कारण मी गूळ मुद्दाम वापरले नाही. आता 1 वाटी पाणी, चवीपुरतं मीठ घ्या उकड काढण्यासाठी, थोडीशी साखर, 1 चमचा तूप घालायचं आहे. आता पाण्याला उकळी आली की लगेच हे पाणी पीठ आहे ना ओतून घेऊ त्याच्यामध्ये आणि उकड काढायचं आहे. कारण नाचणीचं पीठ देखील असं काळपटपणा असतो. मग गूळ घातल्यानंतर आणखीन काळपटपणा दिसतो. म्हणून मी साखर वापरली त्या चवामध्ये खोबऱ्याच्या. आता हे पीठ आहे ना एखाद्या भांड्याने असं घसकुटून घ्यायचं, हाताला चटके बसत नाहीत आणि पीठ आहे ना अगदी सॉफ्ट होतं. आपल्याला काय म्हणजे ह्याला पारीच्या काही चुन्या पाडायच्या नाही आहेत. अगदी लाडवाप्रमाणे गोल करायचं आहे. जसं रागी मुद्दी असते ना त्याप्रमाणे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. आता यातला छोटासा पोर्शन काढून घेऊ आणि याची पारी तयार करून घेऊ. अगदी पातळ पारी करायची, म्हणजे तो मोदक आहे ना चवीला छान लागतो. म्हणजे शिजायला पण पटकन शिजला जातो आणि अगदी सोपी रेसिपी, हेल्दी तर आहेच, पण प्रताप आपण डोळ्यांनी खातो, मग त्याची चव पाहतो. मग ते दिसायलाही पदार्थ तेवढा सुरेख दिसला पाहिजे. आता ही पारी तयार करून झालेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर असं सारण घालायचं आणि असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं. आता ह्याला हातावरती गोल गोल करायचं आहे आणि त्या तांदळावरती कोटिंग करून घेऊ. तांदूळ बिर्याणीचा तांदूळ असतो ना 2 तास भिजवून घेतलेला हा मी कोरडा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे गोल आता गोळे आहेत ना असं गुळवून घ्यायचं, म्हणजे वरती कोटिंग करून घ्यायचं आहे त्याला. दुसरा देखील असाच कोट करून घेऊ आणि पटकन होते, फार वेळ लागत नाही बनवायला देखील. आणि तेच तेच मोदक गणपतीला खाऊन कंटाळा आला असेल तर थोडंसं युनिक आपण आजची रेसिपी दाखवते. त्या तूप लावून घेतले त्याच्यावरती आता ही गोळे ठेवून देऊ आणि मग 25 मिनटाकरता आता इडली भांड्यामध्ये मी वाफवून घेते. तुम्ही एखाद्या पातेल्यावरती चाळण ठेवून सुद्धा वाफवून घेऊ शकता. लिंबवाची फोड टाकायची म्हणजे भांडं काळं पडत नाही म्हणून शिजताना ते पाण्यामध्ये. जे भांडं आहे ना उकळत्या पाण्यामुळे काळं पडतं ना, म्हणून त्याच्यामध्ये लिंबवाची फोड टाकायची. आता हे पहा, तुम्हाला ओपन करून दाखवते. 25 मिनटं झालेले आहेत. अगदी काटेरी काटेरी मस्त झालेले आहेत, मऊ मऊ छान झालेले आहेत, रसाळ. आणि तुम्हाला दाखवते कट करून पहा. अगदी चवीला भन्नाट आजची रेसिपी आहे. हे पहा रसाळ. ह्याच्यामध्ये तुम्ही मग हवं ते घालू शकता, म्हणजे एखाद्या तुम्ही मोदकामध्ये असं खवा देखील घालू शकता. तो तर अतिशय सुंदरच लागतो. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.